नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी यातील 20वा पाठ शब्दकोश स्थूल वाचन या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर या पाठामध्ये शब्दकोश कसा पाहावा, कधी पाहावा, शब्दकोश पाहिल्यानंतर आपल्याला काय काय कळते या सर्व गोष्टी आपण या पाठाच्या माध्यमातून शिकलेलो आहोत। त्याचबरोबर इंग्लिशमध्ये देखील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पाठामधून आपण या सर्व गोष्टींची माहिती घेतलेली आहे। डिक्शनरी कशी पाहायची, त्यातले शब्द कसे पाहायचे या सर्व गोष्टी आपण शिकून घेतलेल्या आहेत। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, नम्रता, अंबर, आलोक, वरद, वनिता, समीर, शर्वरी, शेखर, समीरा, मानसी, माधवी हे शब्द आकारविल्हेप्रमाणे लावा। आता हे आकारविल्हे म्हणजे काय ते समजून घेऊ। आकारविल्हे म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला बाराखडीचा क्रम म्हणजेच अल्फाबेटिकली ऑर्डर। आता हे शब्द पाहूया। अंबर, आलोक, नम्रता, माधुरी, मानसी, वनिता, वरद, शर्वरी, शेखर, समीरा, समीर हे शब्द आपण आकारविल्हेप्रमाणे या ठिकाणी लावलेले आहेत। दुसरा प्रश्न, तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल, सोदाहरण सांगा। उत्तर आहे, मला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे मी तो शब्द आकारविल्हेप्रमाणे शब्दकोशामध्ये शोधेल आणि नंतर त्याचा अर्थ समजून घेईल। उदाहरणार्थ, मला पांग या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे, त्यासाठी मी शब्दकोशातील पा या अक्षराने सुरू होणाऱ्या शब्दाच्या पानावर जाईल। नंतर शब्दकोशामध्ये क, ख, ग च्या नंतर पांग हा शब्द मला दिसेल आणि मी त्या शब्दाचा अर्थ समजून घेईल। प्रश्न तिसरा, शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दात सांगा। उत्तर आहे, शब्दांचा अचूक अर्थ करणे आणि शब्दांची उत्पत्ती लक्षात येणे, शब्दाचे लिंग करणे हा शब्दकोशाचा उपयोग आहे। शिवाय त्या शब्दाचे समानार्थी शब्दही त्यात असतात। त्या शब्दापासून निर्माण झालेले वाक्प्रचार व म्हणीही त्यात पाहायला मिळतात। प्रश्न चौथा, शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा। तर या ठिकाणी शब्दकोशाचा उपयोग दिलेला आहे। उत्तर पाहूया। शब्दांचा अचूक अर्थ करणे आणि शब्दाची व्युत्पत्ती लक्षात येणे, शब्दाचे लिंग करणे हा शब्दकोशाचा उपयोग आहे। शिवाय त्या शब्दाचे समानार्थी शब्दही त्यात असतात। त्या शब्दापासून निर्माण झालेले वाक्प्रचार व म्हणी हेही त्यात पाहायला मिळतात। आता त्याची उद्दिष्टे पाहूया। प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे, शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे, शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे, शब्दकोश ही संकल्पना समजणे, शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे, शब्दकोश हाताळता येणे ही शब्दकोशाची उद्दिष्टे आहेत। आपण समजून घेऊया। या शीर्षकाखाली आपल्याला व्याकरणाचा भाग दिलेला आहे। यामध्ये आपल्याला अक्षर गणवृत्त दिलेले आहेत। यातील पहिला आहे भुजंग प्रयात। तर खालील ओळीचे गण पाडा। त्यामध्ये अ, मनास जनातू कडेनेच जावे। तर याचे गण येतील मनास जनातू कडेनेच जावे अशा प्रकारचे गण येतील। आ, सदा सर्वदा योग तुझा घडावा। तर याचे गण येतील सदा सर्वदा योग तुझा घडावा। 3 अक्षरांचे हे गण येतील। दुसरा आहे वसंत तिलका। तर खालील ओळींचे गण पाडा। यामध्ये कोणकोणत्या ओळी दिलेल्या आहेत। अ, फेकी रसाल तरुही मधुगंध पाश। तर याचे गण पाडूया। फेकीर सालत रुहिम दुगंध पाश। आ, मातीत ते पसरले अतिरम्य पंख। मातीत ते पस रले तिरम्य पंख अशा प्रकारचे ह्याचे गण सांगता येतील। तिसरा आहे मालिनी। तर खालील ओळींचे गण पाडा। ओळी आहेत अ, अविरत पथी चाले पांथ नेमस्ती मानी। तर याचं गण आहेत अविरत तपथी चाले पांथ नेमस्तमानी। आ, वचनी मननी त्याच्या ध्येय हे एकटावे। वचनी मननी त्याच्या ध्येय कटावे। आता भाषा सौंदर्य या शीर्षकाखाली काय दिलं आहे। खाली काही कवी व कवयित्री यांच्या प्रसिद्ध कवितांच्या ओळी दिल्या आहेत। या ओळी कोणाच्या आहेत त्याचा शोध घ्या व दिलेल्या चौकटीत त्यांची नावे लिहा। तर पहिला आहे रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला। ही आहे इंदिरा संत यांची कविता। आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे।
याचे कवी आहेत बालकवी. या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या. तर ही आहे भा. तांबे यांची कविता. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. ग. माडगुळकर यांची आहे. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आहे. तर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, ही बहिणाबाई चौधरी यांची कविता आहे. छळून घ्या संकटांनो, संधी पुन्हा मिळणार नाही. तर ही कविता आहे अशोक थोरात यांची. बाळ चालला सरे रणा, घरा बांधी ते तोरण. तर ही कविता आहे पद्मा गोळे यांची. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. ही कविता आहे विंदा करंदीकरांची. या नभाने या भूमीला दान द्यावे. ही आहे नाधव महानोर यांची. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. ही कविता आहे साने गुरुजी यांची. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. तर ही कविता आहे फ.मु. शिंदे यांची. तर अशा प्रकारे कवी आणि त्यांच्या कविता किंवा कवितेच्या ओळी आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. ते तुम्ही चेक करा, म्हणजे तुम्हाला ते नक्कीच आवडतील. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं, पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.